म्हणाले तुम्ही सरळ कॉलेजला ॲडमिशन घ्या. हां. मग कॉलेजला ॲडमिशन म्हटल्यावर मी म्हटलं सर मी आता ह्या वयात जर ॲडमिशन घेतलं हां. तर मला लोक हसतील लोक म्हटलं. हसतील. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. म्हणून मग मी त्या गोष्टी जरासं बाजूलाच ठेवल्या, नोकरीचं पण बाजूला ठेवलं. कारण मग त्यावेळी त्याची फी वगैरे पण भरपूर होती. आणि तसं आम्हाला सगळे गावातले लोक पण म्हणायचे एक मुलगा आहे एवढ्या लांब कशाला पाठवायला लागला आहे, परत तुम्ही एवढे धाडस कसं करायला 30 लाखाचं जवळजवळ लोन घ्यायला लागलं. हे काळजीपोटी होतं. अच्छा, असं ह्या कलेकडे हां. तुमची मुलं कशी बघतात? म्हणजे त्यांना अभिमान वाटतो? नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशनचा एक नवीन कोरा एपिसोड. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याजवळील गिजवणे या गावी आम्ही उपस्थित आहोत आणि अशा एका ताईंच्या घरी आम्ही हा एपिसोड करतो आहे, ज्यांनी वयाच्या 47-48व्या वर्षी चित्रकलेला सुरुवात केली आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवलं. म्हणजे वय हा अडथळा न ठरलेली अशी एक व्यक्ती. नेहमीप्रमाणे KGF नॉलेज गेन फाउंडेशन तुमच्यासमोर वेगवेगळ्या व्यक्तींना सामोर आणतं आहे आणि त्यांच्या कलेच्या किंवा त्यांच्या विषयातील जीवनातील अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचाच हा पुढचा भाग. आज आम्ही त्यांच्याच घरी हा एपिसोड शूट करतो आहे. तर त्यांचं नाव आहे सौ रंजना चव्हाणताई. रंजना नागोजी चव्हाणताई, ज्या या कलेच्या क्षेत्रात आत्ता मुसाफिरी करत आहेत. त्यांचे मिस्टर आत्ताच काही वर्षापूर्वी निवृत्त झालेत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातून. आणि रंजनाताईंचं बाकीची वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी सरपंच म्हणून या गिजवणेसारख्या प्रतिष्ठित गावाचं सरपंचपद भूषवलं आहे आणि कोविडसारख्या काळामध्ये आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांच्या बोलण्यातून आलं. आपण त्यांच्या जीवनाचा पट उघडवून पाहण्याचा प्रयत्न करूया. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांना गप्पांसाठी आमंत्रित करूया. तुमच्या सहकार्याने मी त्यांचं स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या नॉलेज गेन फाउंडेशनसाठी गप्पांसाठी वेळ काढलात त्याबद्दल मनापासून आभार. तर ताई, तुम्ही या क्षेत्रात मी आता जसा उल्लेख केला तसं वयाच्या 47-48व्या वर्षी चित्रकलेकडे तुमचा ओढा आला आणि मग तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यात तुम्ही हळूहळू हातखंडा मिळवला आणि आता त्याच्यात तुम्ही रममान झाला आहे. एवढ्या उशिरा का या क्षेत्राकडे यावंसं वाटलं? काही जबाबदाऱ्यांचं ओझं होतं की चला बाबा याची अनुभूती वयाच्या 47-48व्याच वर्षी झाली की मला पण एक चांगला स्ट्रोक हे करता येतो आणि माझ्यात ती कला आहे, याचं कधीतरी अनुभूती येते आणि मग चला आपण त्याला सुरू करूया असं वाटलं? तर तो नेमका काळ कोणता होता किंवा तो कोणता क्षण होता की तुम्हाला या क्षेत्राकडे वळावंसं वाटलं? मला असं वाटतं की सद्गुरू सारिका सोयरा जीवलग तोडीला उद्वेग संसाराचा. क्या बात आहे. ज्यावेळी सद्गुरू जीवनात आले त्यावेळीपासून माझा म्हणजे प्रवास हा सुरू झाला. आणि मी असं म्हणेन की कलावती आई मला गुरु लाभल्या आणि त्यानंतर त्यांनी मला घडवलं असं म्हणते मी. कारण आपलं रेग्युलर आयुष्य चालतच असतं नेहमीचं, त्यात काय आपण हे नाही, आपण सगळं संसार काय सर्वजणच करतात, पण त्याबरोबर कुठेतरी समाजाचं देणं आपण लागतो, ती एक गोष्ट. परत प्रेरणास्थान आहे. परत ह्या म्हणजे आपल्या जे कलागुण आहेत ते सुद्धा आईंच्याकडे आल्यानंतर माझंच असं नाही, बऱ्याच जणांचे असे ते कलागुण बाहेर पडलेत. मग वेगवेगळ्या कला आहेत, आपलं तबला पेटी वाजवणं किंवा गायनाची आवड किंवा हे माझ्यासारखं रांगोळी करता करता मग मी तिथं रांगोळी करता करता हे मला सुचलं की आपण काहीतरी करायला पाहिजे किंवा जाणवलं की माझ्या हाताला एक तो मग कसं झालं, मी आईंच्या मंदिरात जाताना आईंच्या समोर आईंच्या पादुकांच्या समोर रांगोळ्या काढायच्या असतात. मग आज एकादशी आहे समजा, तर एकादशी म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणीची रांगोळी. मग आपल्या नवरात्रात 7 देवींची, आपल्या 9 देवींची ती रांगोळी काढायची. मग ते रांगोळ्या काढताना मला असं वाटायचं की मला चेहरे येत नाहीत, मग त्याच्यासाठी आपण काय करावं. म्हणून मग मी पुस्तक आणले आणि रात्रीचं बसून
ते चेहऱ्यांचं प्रॅक्टिस करायला सुरू केलं. मग परत तो मग सगळा भाग आला, चेहरे आले, हात किती प्रमाणात आहेत, पाय किती प्रमाणात असतं, ते सगळं तो अभ्यास सुरू केला. मग मी असंच एक दिवस कोल्हापूरला साहित्य कोल्हापूरहून आणत होते, रत्नाकर मग तिथं गेल्यानंतर ते म्हणाले, तुम्ही मॅडम हे नेऊन काय करताय, का क्लास घेताय काय तुम्ही? तर मी म्हणलं, मी काही क्लास वगैरे घेत नाही, मी स्वतःच शिकायला लागले. तर ते म्हणाले, तुम्ही असं कसं शिकणार म्हणाले. गडिंग्लजला साधना कॉलेज आहे आणि तिथले प्राचार्य माझे मित्र आहेत, त्यांचा नंबर तुम्हाला देतो, चेतन चौगुले म्हणून सर आहेत ते, मग त्यांच्याकडे जावा आणि विचारा, ते मदत करतील तुम्हाला. मग मी सरांना फोन केला, सर शिक्षण घेता येईल. मग मी म्हटलं चेतन सरांना फोन केला. सर काय म्हणाले की आता तुम्हाला असं मी मार्गदर्शन काही करू शकत नाही, कारण त्यांचं कॉलेज आणि हे मला शिकवणं असं काही होणार नाही. मग ते म्हणाले, तुम्ही सरळ कॉलेजला ॲडमिशन घ्या. मग कॉलेजला ॲडमिशन म्हटल्यावर मी म्हटलं, सर मी आता ह्या वयात जर ॲडमिशन घेतलं तर मला लोक हसतील म्हटलं. तर सर सर म्हणाले की कॉलेज तुम्ही ॲडमिशन घेतला तर 8ला काही तसं वयाची अट नाही आहे आणि तुम्ही करू शकताय म्हणाले. मग ह्यांना विचारलं तर हे म्हणाले की तुला इच्छा असेल तर कर जा, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मग असं करत ते ॲडमिशन घेतलं. मग रेग्युलर कॉलेज सुरू झालं ते. मग हे माझ्या मिस्टरांचा चांगला सपोर्ट होता, त्यामुळे काही प्रश्न नाही, नेऊन सोडायचं आणायचं, आपली ड्युटी करायची, हे सगळं सुरू झालं. कधी कधी बसनं जा, रिक्षाने जा. मग लोक मला म्हणायचे की तुम्ही आता काय करताय हे सगळं, कारण सॅक बिग अडकून जायची हातात, ते पेपर रोलसाठी तो बॉक्स असायचा तो साहित्य. मग मी म्हटलं असं असं मी ॲडमिशन घेतलंय. मग आता कसलं काय तुम्ही शिकायला लागलाय म्हणायचे सगळे. मी म्हटलं असू दे, काय अवघड होते. मग म्हटलं राहू द्यात, आपण आपल्याला इच्छा आहे तर आपण करायचं आहे म्हटलं. मग मी जायला कॉलेजला चालू केलं, ते सबमिशन, परत ते रात्रीचं बसून सगळं असाइनमेंट पूर्ण करायचं, प्रोजेक्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्याबरोबर कसं मी माझं कॉलेज लाईफ म्हणजे एवढं एन्जॉय केलं नव्हतं तेवढं तिथं केलं, कारण सगळी 10वी-12वीची मुलं असायची आणि ती माझ्यापेक्षा सगळी छोटी, प्राचार्य पण माझ्यापेक्षा छोटे. मग म्हटलं आता आपल्याला कसं मिळवून घेतील काय, असं मला वाटायचं सुरुवातीला. पण तिथं गेल्यानंतर असं काहीच वाटलं नाही, की गेल्यानंतर ती मुलं आपली मला मॅडम मॅडम सगळे म्हणायचे. आणि होय, काही मुलं तर मला आई म्हणूनच हाक मारायची. मग ते सगळं चालू झालं. त्यांच्याबरोबर वडा खायला जायचं, मिसळ खायला जायचं. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये तेवढं काही नव्हतंच ना. आणि तेवढं आता तो विषय निघाला म्हणून तुमच्या त्या पूर्वीच्या कॉलेज विषयी, तुमच्या शैक्षणिक त्या जीवनाविषयी पण थोडंसं आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की बाबा त्याच्यावर येण्यापूर्वी. बरोबर आहे. तेव्हा मी कॉमर्स कॉलेजला होते. कॉमर्स कॉलेजला माझं SY BCom पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर लग्न झालं आणि त्या लग्नानंतर मग मी ते BComचं शेवटचं वर्ष पूर्ण केलं. त्यानंतर टायपिंग वगैरे केलं. त्यावेळी टेलिफोन ऑपरेटिंग पण एक कोर्स असायचा. स्टेनो हा एक प्रकार पण असायचा. टेलिफोन ऑपरेटिंग शॉर्ट हँड लागायचं. शॉर्ट हँड पण केलं तुम्ही? ह्याचं आपलं टायपिंग फक्त केलं, शॉर्ट हँड नाही केलं. आणि टेलिफोन ऑपरेटिंग एक पूर्वी कसं असायचं, ते लँडलाईन आणि त्याच्यावर ते म्हणजे जोडून असायचं, ते तो एक कोर्स केला. मग मी जॉबचं पण करायचं बघितलं, पण इथं काय झालं नाही जॉबचं. सगळे गडिंग्लजलाच केलं. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मग मी त्या गोष्टी जरासं बाजूलाच ठेवल्या, नोकरीचं पण बाजूला ठेवलं, कारण त्यांना सकाळी 7ला गेलं की संध्याकाळी 7 वाजायचे यायला. त्यावेळी पूर्ण चंदगड वगैरे सगळं ते असायचं. आणि पूर्वी तसं घरी कामाला वगैरे असं काय पद्धत नव्हती आणि लोक पण असायचे घरी भरपूर. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं वाटलं की आपण मुलांच्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे, कारण मुलं पण हुशार होती दोघंही. आता 3-4 मे आले की दोघांची पत्र आलेली असायची, नंबर आलेला म्हणून, असं असायचं दोघांचं. मग त्यामुळे म्हटलं की आपण त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग मी स्वतः अभ्यास घ्यायचा, पहाटे उठायचं, असं सगळं करून दोघंही चांगले, शिक्षण त्यांचं चांगलं झालं. 10वीला तिलाही चांगले मार्क्स पडले, त्यालाही मिळाले. दोघेही इंजिनिअरिंगला गेली. तो मेकॅनिकल झालं त्याचं इथं पुण्याला. आणि मुलगीनं ENTC भारती विद्यापीठला केलं. तिनं परत ते पोस्ट ग्रॅज्युएशनचा तिचा एक कोर्स केला आणि तिथूनच तिचं सिलेक्शन झालं. तिचं ती बेंगलोरला तिला जॉब लागला. त्याच्यानंतर मग तिचं 14ला लग्न झालं तिचं मुलगीचं. आणि त्याचवेळी ह्याचं कम्प्लीट झालं शिक्षण.
BE कंप्लीट झाल्यानंतर त्याला वाटत होतं की आपण म्हणजे जावं मुलगी मोठी बाहेर. आहे का? हां, मुलगी मोठी. बाहेर जायचं होतं त्याला. हां. त्या दृष्टीनं त्यानं तयारी चालू केला आणि त्याचं GRE देऊन मग त्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं. 2-3 कॉलेजमध्ये झालेलं. मग त्याला कुठल्या कॉलेजमध्ये घ्यावंसं वाटलं युनिव्हर्सिटीला. त्यानं त्या घेतला, मिशिगनला घेतला त्यानं, वेन स्टेट युनिव्हर्सिटीला. आणि त्यानंतर त्याचं तो पूर्वीपासून हुशारच होता. त्यामुळं त्याला असं काही सांगावं लागायचं नाही. म्हणजे अमेरिकेत जाणं झालं ते शिक्षणासाठी झालं त्याचं. आणि मग तिथं जाऊन त्यानं MS केला आणि MS करून तिथंही त्याचं MS कंप्लीट व्हायच्या आधीच त्याचं सिलेक्शन झालं होतं कंपनीत, नाही का. मग कंपनी म्हणत होती की तुम्ही हे करा, कारण तिथं कसं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही जॉब करू शकत नाही, तिथले नियम स्ट्रिक्ट आहेत. बरोबर. मग ती कंपनी म्हणत होती की तुम्हाला बोनस म्हणून आम्ही देतो वगैरे, करा असं. पण तो काय तसं म्हटलं, आम्ही पण म्हटलं की रिस्क आपल्याला काय नको आहे, बरोबर, कारण एवढं जायचं हे सगळं आहे. मग त्यावेळी त्याची फी वगैरे पण भरपूर होती आणि तसं आम्हाला सगळे गावातले लोक पण म्हणायचे, एक मुलगा आहे एवढ्या लांब कशाला पाठवायला लागला आहे, परत तुम्ही एवढे धाडस कसं करायला, 30 लाखाचं जवळजवळ लोन घ्यायला लागलं, मग तेवढं धाडस कसं करायला लागलाय तुम्ही. एज्युकेशन लोन घेतलं. मग म्हटलं आता काय, कारण मुलं बाहेर जाऊन काय करणार हे आम्हालाही माहित नव्हतं. पण आम्ही घाबरवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण आम्ही असं म्हणत होतो की आपले संस्कार वाया जाणार नाहीत. असूया पण जास्त असते. माझी मुलं माझं ऐकत नाहीत आणि हिचा मुलगा चाललाय अमेरिकेला, पण असते. मग ते वेगळ्या भाषेत ती व्यक्त होत असते. पण आमचा एक दोघांचाही विश्वास होता की आपले संस्कार वाया जाणार नाहीत आणि आज सुद्धा ती प्रचिती येते असं आहे. त्यामुळं तो गेला तिथं, तिथंही चांगलं झालं त्याचं. त्यानं तिथं आता झाले 10 वर्ष झाले जाऊन. जाऊन त्याच्यानंतर मग तिथं त्यानं घर घेतला, ते सगळं त्याचं व्यवस्थित आहे, आता चालू आहे, सेटल झाला. इथली लग्न पण दिलं, इथलीच मुलगी आहे ती. मुलगी पण छान आहे, आमच्याच भागातली असल्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे, कारण वेगळं तिला काही शिकवावं लागत नाही. अगदी बरोबर. कारण आमच्या सगळ्या प्रथा, परिस्थिती वगैरे, सगळं सण वगैरे सगळं तिकडे साजरे करते ती. त्यामुळे उद्या त्यांच्या पुढच्या अपत्यांना सुद्धा ह्या महाराष्ट्राची वेगळी ओळख द्यावी लागणार ते घरातल्या घरात सगळं होतं. मग त्यामुळे कसं झालं, मला ती दोघंही बाहेर पडल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की आपण आता काहीतरी करायला पाहिजे. कारण मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं की घरातनं मुलं, मी बघितलेलं आहे स्वतः, म्हणजे लेडीजवर जरा मानसिक तणावाचं आणि डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. पुरुषांचं इकडं जा तिकडं जा असं होतंय. मग मी म्हटलं आता कशाला उगीच आपण काय विचार करायचा, आपण हे चालू करूया. आणि त्याच दरम्यान मला आईंचं आधीपासून होतंच, कारण मुलंच अगोदर बालोपासना म्हणून लहान मुलांची बालोपासना चालते तिथं कलावती आईंच्या मंदिरात. दर रविवारी जवळजवळ 100-150 मुलं असतात आणि ती माझा मुलगा आणि मुलगी दोघेही तेही जायचे असते. आणि अजूनही ते त्यांची उपासना चालूच असते. तिकडे बाहेर गेले तरी उपासना काय त्यांची बंद नाही, घरी चालू असते. काय प्रकार असतो बालोपासना? म्हणजे बालोपासना एक बालसंस्कार केंद्रच आहे ते. तर 1 तासाचा तो 1 तास 10 मिनिटं असं वेळ असतो तो. गेल्यानंतर मुलं एक 15 मिनिटं नामस्मरण घेतात आणि नामस्मरणानंतर एक 15 मिनिटं वाचन आणि मुख्य मग प्रार्थना असते. त्याच्यात बरेच वेगळ्या झोनमध्ये जातात मुलं जातात. आणि कसं होतं, आता नामस्मरणामुळे आता सिद्ध व्हायला लागलेच की नामस्मरण गरजेचं आहे, मान्य केलंय. मग ते तिथं आणायचे, मुलांचं 15 मिनिटं ओम नमः शिवायचा जप घेतला जातो आणि त्यानंतर थोर संतांचं चरित्रांचं वाचन केलं जातं. त्यामुळं कसं होतं, मुलांना वेगळं, लहान मुलांना वाचा म्हटलं तर ते वाचत नाहीत, पण तिथं आई अक्षर करून घेतात त्या की वाचन करून मग आपल्याला आम्ही थोडं सांगायचं पण असते, अनुभव कुणाला आले काय किंवा काय असं अनुभूती काय, या माध्यमातून पण त्या मुलांचं म्हणजे जरासं विश्वास बसायला आणि खरोखर एक चांगला मार्ग तो आईने आम्हाला दिलेला आहे. एकाग्रता पण साधते नामस्मरणामुळे. आणि त्यामुळं मुलं तिथं परत त्या मुलांच्याकडनं पण कलेची जोपासना होते. कारण आता माझं कसं झालं, मी रांगोळीच्या माध्यमातून पेंटिंगपर्यंत पोचले, तसं ती अजून बरीच मुलं त्या रांगोळीच्या माध्यमातून किंवा भजनाला पेटी लागते, तबला लागते, हे सर्व आमच्याकडं फुकट शिकवलं जातं मंदिरात. त्यामुळं ते कसं चालू आहे तो मार्ग आताही, ते म्हणजे चालूच आहे. आता आमच्या शाखेत जवळजवळ 100-150 मुलं येतात आणि बंधू भगिनी मिळून त्या रविवारचं आमची जवळजवळ 150च्या पुढे उपस्थिती असते. कधी कधी 200 पण असते, असं काय 225 वगैरे
अशी उपस्थिती असते. म्हणजे वाढतेच आहे. वाढते उपस्थिती. आता नंतर जरा परीक्षा संपल्या की थोडं मुलं मे महिना दिवाळीची सुट्टी असली की कमी असतं, पण इतर वेळी असतंच ते. मग आता कसं झालं, परत मी हे करता करता ते कॉलेज पूर्ण केलं. कॉलेज पेंटिंगचं. हां, साधना कला महाविद्यालयाला मी आर्ट टीचर डिप्लोमाच केला, ATD केलं. तो किती वर्षांचा तो 2 वर्षाचा होता डिप्लोमा. आणि तो मग करत मी परत म्हटलं की त्याच्यावर मला जे शिकायचं होतं ॲक्च्युली ते मला काय तिथं तसं मिळालं नाही. मग थोडं आपण म्हटलं आणखीन काही शिकता येते काय बघूया. मग अजूनही मला भूक वाढवण्याचं काम त्यांनी केलं ना. केलं शिकण्याची भूक वाढवली. तसं ते भरपूर होतं ते माझ्यासाठी त्यावेळी, म्हणजे तेवढ्या कालावधीत 2 वर्षाचा, कारण तो अभ्यासक्रम ठरलेला होता त्यांचा 2 वर्षातच कंप्लीट करायचं म्हटल्यावर. आणि तसं शिकायला म्हटलं तर ते 4-5 वर्षाचं ते आहे तसा प्रोग्राम म्हटलं तर तो. पण तेवढं काय मी करू शकत नव्हते आणि मला असं काही तेवढं करण्याची गरज वाटली नाही. मग म्हटलं आपण एवढ्यावरच थांबूया. पण मी पेंटिंग करायचं कधीच बंद केलेलं नाही आहे. सातत्य ठेवले. मी रात्री पण मी बसतेच. शक्यतो रात्री 10 नंतर आपण बसायचं, काहीतरी FM वगैरे लावायचं किंवा भजन कीर्तन काहीतरी लावायचं. आणि चांगल्या व्यक्तींचं काही मनोगत असतात ते पण, म्हणजे आपलं पण ब्रेन वॉश होतंय असं ह्या दृष्टीनं ते लावायचं आणि मग आपण बसायचं पेंटिंगला. जोपर्यंत आपल्याला कंटाळा येत नाही तोपर्यंत करत राहायचं. असं हे असं नित्यक्रम चालू आहे. त्यामुळे माझं कसं झालंय, आता मी कधीही पेंटिंग करायला लागले तर माझा हात असा बाहेर गेला असं होत नाही, कारण प्रॅक्टिस कंटिन्युअस चालू आहे. कारण माझ्याबरोबरची मुलं, ते कॉलेजमधले शिक्षक पण मला म्हणतात, आत्ताचं म्हणतात, मॅडम तुम्ही खूपच चांगलं ठेवलं ते, कारण असं ते करतात आणि सोडून देतात असं संख्या बरी आहे. आणि त्यानंतर मी काय केलं, हे म्युरल्स आणि नेमप्लेट्स शिकले करायला. मग म्हटलं ते म्युरल्स नेमप्लेट बघूया म्हटलं आपण ट्राय करायचं, काय करायला हरकत नाही, जमतंय का बघूया. हां, मग ते पण सुरू केलं मी. आणि मग तेही माझं परत तो प्रवास सुरूच झाला. नेमप्लेट एकांना करून दिली, म्हटलं बघूया काय चुकलं तर चुकलं आपल्याकडनं असं म्हणून एक करून दिली. मग त्यांच्या ह्यानं दुसरी, दुसऱ्यांच्या ह्यानं तिसरी, असं करत जवळजवळ 50 ते 60 नेमप्लेट्स मी करून दिल्या. त्यावेळी पण आमच्या मॅडम ज्या मला शिकवल्या त्या म्हटल्या काय की तुम्ही चांगलं काम सुरू केलं आहे म्हणाल्या, कारण मी ज्यांना शिकवते ते ऑर्डर्स घेतात आणि मला देतात ऑर्डर्स. स्वतः करत नाहीत. पण मग तुम्ही म्हटलं चांगलं ठेवलंय, कारण त्यांच्याकडं कटिंग वगैरे आणायला मी जाते, मी काय कटिंग स्वतः घरी करत नाही, ते सगळं तिथून आणते म्हटल्यावर त्यांनाही ते कौतुक वाटायचं की म्हणजे मुली वगैरे असतात ते आपण सोडून देतात आणि ह्या वयात ह्या एवढं सगळं सांभाळून करतात म्हणून. मग तेही चालूच आहे माझं नेमप्लेटचं वगैरे. आणि ते करत असताना आपलं अध्यात्म पण चालू आहे. अध्यात्माशिवाय तर आम्ही राहू शकत नाही आता. म्हणजे कसं झालं बघा की मग त्यानंतर मी काय केलं, हे कॉलेज करत असतानाच त्याच्या आधी 1-2 वर्ष मी असंच, माझा भजनी मंडळाचा मोठा ग्रुप आहे, महिलांचाच आहे, बंधू पण असतात, बंधू भगिनी म्हणून. आणि मग ते आमचे सतीश पाटील दादा आहेत ना, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एक कॅन्डिडेट चांगला मिळेल इलेक्शनसाठी म्हणून. मग ते मला दरवर्षी, म्हणजे त्याच्या आधी काय व्हायचं, हे 3 वेळा निवडून आलेत माझे मिस्टर ग्रामपंचायतीला. मग मी त्यांना काय, हे गोकुळमध्ये होते त्यामुळे मी त्यांना सांगायला गेलते की तुम्ही ह्यांना काय उभा करू नका आणि उगीच खूप ते राजकारण होते आणि त्रास होते म्हणून. ते म्हणाले वहिनी मी त्यांना उभा करणारच नाही आहे, तुम्हालाच उभा करणार आहे. मग मी म्हटलं माझा तर तो प्रांतच नाही, मी यापूर्वी कधी ग्रामपंचायत पण बघितलेली नाही म्हटलं, आणि मला काय ते जमणार नाही म्हटलं, उगीच तुम्ही त्या मला भरीला पाडू नका. मग ठीक आहे म्हणाले. मग त्यांनी काय केलं, मला म्हणाले वहिनी माघारीचा फॉर्म, माघार घेईपर्यंत तुम्ही फॉर्म भरा, त्यानंतर तुमची माघार घेऊया म्हणून. असं म्हटल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं, मी विनंतीला मान. हां, आणि असं माणसं तोडून पण चालत नाही, आपल्याला पण कुठंतरी काहीतरी लागतं. मग मी म्हटलं ठीक आहे, फॉर्म भरल्यानंतर मी निवडून आले. मग त्यांनी माघार घेतलीच नाही. मग मला वाटलं तर घेतील माघार असं, पण नाही घेतली. म्हटलं मग ठीक आहे म्हटलं, आता असू दे, आलोय तर आलोय निवडून, आता काय. ते मीटिंगला जायचं, हे करायचं. मग कधी कधी मला ह्या साधना कला महाविद्यालयाला तिथं सह्या घ्यायला यायची ती लोक, हजेरी मीटिंगला, नोटीस वगैरे, कारण त्यांच्या वेळेत असायचं ते करायचं. मग त्यावेळी त्या दरम्यान हे दोन्ही पण माझं सुरू होतंच, पेंटिंगचं आणि हे आपलं इकडचं
त्यानंतर कसं झालं, आमची बॉडी 10 जणांची, आमच्या पार्टीतले 10 जण होतो आम्ही. आणि त्यावेळी आमच्याकडंच सरपंचपद होतं. मग सरपंच आणि उपसरपंच असून 5 वर्ष एक सरपंच एक उपसरपंच असं दोघांना चान्स मिळाला. मग शेवटच्या वर्षी मला दिलं त्यांनी. मग ठीक आहे म्हटलं, शेवटच्या वर्षी बदलत होते. मग म्हटलं सगळ्यांना संधी मिळाली म्हणून मग मला त्यांनी ती संधी दिली. मग हे मला म्हणत होते, तू घ्यायला लागलीस खरं, तू घेऊ नकोस, तुला काय हे जमणार नाही. मी म्हटलं बघूया तरी काय होतंय, असू दे म्हटलं. म्हणाले तू घेतलीस तर मी काय पंचायतीत पाय टाकणार नाही. हो ठीक आहे म्हटलं, बघूया. इतर वेळी कसं होतंय की लेडीजनी घेतलं की काम सगळं असं, पूर्वी तर तसं असायचं. आता जरा असं जागरूक झालेत महिला पण, त्यामुळे स्वतः बघतात. मग ठीक आहे म्हणून मग मी घेतलं ते. आणि मी जरा हवेतच होते तसं म्हटलं तर, कारण सरपंच झाले म्हणून. तसं 1-2 महिने गेले, त्यानंतर लगेच ते कोरोनाचं संकट सुरू झालं. सगळं जगच ठप्प झालं. मग मी म्हटलं तर काय करायचं, कारण मला तर ह्या गोष्टींचं काही जरा पण ज्ञान नाही. आणि आता काय करायचं म्हटलं. मग असं करता करता मला ते आपले ह्या प्रांत मॅडम होत्या, त्यांच्याशी संबंध आला, BDOंशी संबंध आले, परत पारगे साहेब इकडं, पोलीस, शासकीय यंत्रणा, सगळ्यांशी संबंध यायला लागले. आणि मग म्हटलं तर काय करायचं, आपण बघूया म्हटलं. तर काय आता तर मी काय जबाबदारी टाळू शकत नव्हते आणि दुसरं कोणाला सांगू पण शकत नव्हते, कारण ग्रामसेवक पण काय करायचे, ती खरं वेळ इतकी कडक होती, म्हणजे कठीण होती. त्यामुळे ग्रामसेवक स्वतः पण एकटे निर्णय घेऊ शकत नव्हते, घेतच नव्हते ते. आणि मी पण एकटी निर्णय घेत नव्हते, कारण कुठं तर काहीतरी झालं तर आपल्याला अंतर्गत विरोधक त्याचं भांडवल करू शकतो. हो, ते पण आहे. आणि गावाचा प्रॉब्लेम होता ना तो. एखादं वैयक्तिक कुणाचा प्रॉब्लेम असता तर गोष्ट वेगळी होती. काय झालं तर गावाला तिथं आपण हे म्हणजे त्या तोंडगशी पडल्यासारखं होईल म्हणून जास्त काळजी घ्यावी लागली. मग त्या दरम्यान ते आपलं सगळे मुंबईचे पुण्याचे लोक गावाकडे यायला चालू केलं. त्यांनी ते आले की मग क्वारंटाईन करा. क्वारंटाईन करायचं म्हटलं की इथं आम्ही घरीच जाणार. मग त्यांना समजावून सांगायचं, वादविवाद व्हायचे. म्हणजे मग भांडायला मी तेव्हा शिकले. त्यापूर्वी मला भांडण येतच नव्हतं, पण मी त्यावेळी भांडायला शिकले लोकांशी. मग ते रात्री 1-1:30 वाजेपर्यंत भांडायचे लोक, घरी जाणार आहे, आम्ही घरीच राहणार आहे. मग त्यांना समजावून सांगितलं की समजावून सांगायला लागायचं त्यांना की तुम्हाला चुकून जर झालेलं असलं तर तुमच्या घरच्यांना पण होईल वगैरे, असं रिस्क घेऊ नका, हे करू नका, असं सगळं समजावून सांगितलं की ते कुठं तयार व्हायचे आणि मग शाळेत वगैरे राहायचे. त्यानंतर लगेच फोन करायचे, इथं काही पाणीच नाही, टॉयलेट बाथरूमची सोय नाही, असं सगळं. हे म्हणजे तो एक प्रवासच, वेगळाच प्रवास होता तो. आणि त्यामध्ये कसं झालं, त्या पिरियडमध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्यावर जो ताण होता तो वाढला. मग त्यामुळं त्यांनाही आपण जवळ घ्यावं असं वाटलं. महसूल विभाग होता, स्फूर्ती जागृत करणं किंवा हे माझं कर्तव्य आहे आणि हे तुम्ही पार पाडायला पाहिजे. त्याला काय म्हणायचं, कोविड योद्धा की असं काहीतरी, कोविड योद्धेच आम्हाला पण म्हणायचे. बरोबर, आम्ही वाचलो त्यातून. पण त्या आरोपीला कोविड व्हायचा, त्यांना हातकडी घालून घेऊन जायचं. बरोबर आहे की असं. पण आम्हाला 50-60 लाख रुपये मिळतील आणि 50-60 लाख रुपये मिळाले तर घरचे तरी खुश होतील. बरोबर आहे की नाही, पोलीस यंत्रणेवर पण तो तेव्हा ताण खूप होताच. आणि मग मी काय केलं, एक दिवस असंच म्हटलं आता काय करायचं, कारण त्यांचं मानधन पण वेळेत येत नव्हतं. मग आपल्याकडून म्हटलं काहीतरी आपण करावं म्हणून एक छोटंसं किट आपलं आनंदधान्याचं, आणि ते करून शिवाय मी माझ्या पेंटिंगचा कसा उपयोग केला की मी स्वतः हाताने सगळ्यांची, आता समजा पाणी सोडणारा मुलगा आहे तर त्याचं ते चित्र काढलं आणि त्याच्या आत त्याच्या जॉबनुसार त्याच्यात ते लिहिलं सगळं. आणि त्यांना ते जवळजवळ 38 ग्रीटिंग तयार केले मी. आणि ते 38 ग्रीटिंग मी त्या दिवशी BDO आणि सहाय्यक BDO म्हणून जे गजगेश्वर दादा म्हणून आहेत, ते आमच्या त्यावेळी नेमकं कसं असते, म्हणजे सद्गुरू जीवनात आले की कसं साथ देत असतात. ज्यावेळी मी तिथं माझा सरपंच पदाचा भार चार्ज घेतला, त्यावेळी आमच्याच ह्याच्यातले हे होते,
म्हणजे आईंच्या भजनातच जाणारे एक प्रशासकीय अधिकारी होते, त्यांच्याकडनंच मी ते घेतलं. अरे वा. आणि त्याच वेळी नेमकं आमचे हे गजगेश्वर दादा 64 शाखा आईंच्या सांभाळतात, बर. ते मुख्य आहेत आणि ते सहाय्यक BDO म्हणून इथं आले गडिंग्लजला क्या बात. नेमकं त्यावेळी. मग मग मला काही इकडं सरकारी काहीतरी नोकरी सांभाळून ते एवढं सांभाळतात. होय सांभाळतात ते, आता रिटायर झाले ते. नाही पण तरी हो सुद्धा ते करतात ते करतात त्यांच्या होय. त्या आवडीला सलाम आहे. होय होय. आणि ते त्या मग मला इथं काही अडचण आलं की मी त्यांना विचारायची की दादा असं आहे, मी काय करू वगैरे असं म्हणता. मग ते सांगायचे मला, कारण जबाबदारीचं काम होतं. हो ना. एक चूक मला खूप म्हणजे माझंच आयुष्य उद्ध्वस्त होईल असं होते, अशी घटना म्हणजे वेळ होती ती. मग मी त्यांना विचारायचे असं असं झालं काय करू. आणि सतीश पाटील दादांना पण विचारायचे, त्यांना ते तेव्हा तिकडं जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. मग त्यांना पण विचारायचं दादा असं असं प्रसंग आहे, काय करू. बाहेर लोक मी बाहेर जाणार म्हणून बसायचे वगैरे. मग त्यांना बाहेर पाठवलं की परत तो आला आणि काय झालं तर परत गाव सगळं हे होणार. गिरणी बंद करायला लागायच्या, दुकानं बंद करायला लागायची. आणि चुकून कोणतं चालू ठेवलं तर मग ते प्रांत मॅडम येऊन रस्त्यावरूनच चालू करायच्या, तुम्ही हे काय केलं असं वगैरे म्हणून. मग असं करता करता ते काम झालं चांगलं. मला एक समाधान झालं की म्हणजे अशा काळात आपल्याकडं सरपंच पद आलं की जेव्हा खरोखरच समाजाला गरज होती. आणि मला आपल्याला ते आव्हान स्वीकारायची संधी मिळाली एका प्रकारे. आणि म्हणजे मला इतकं समाधान म्हणून नाही राहिलं बाबा ऍक्टिव्ह. हां. मग ते तेव्हा प्रांत मॅडमने आमचे असं VC असायचे, ते VC वगैरे तेव्हा काय कोणाला माहीतच नसायचं, पण त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं मात्र गिजवण्याच्या सरपंच मॅडमनी गाव चांगलं सांभाळले म्हणून. मग हे एक समाधानच मिळालं मला. आणि मी ते ग्रीटिंग्स तयार केले ना, त्या ग्रीटिंग्स वाटण्याच्या दिवशी BDO आणि सहाय्यक BDOंना बोलवलं. मग ते पण एक सरकारी अधिकारी आहेत, म्हणजे लोकांसाठी तेही जीवाशी खेळत होते स्वतःच्या. हां, त्यांनाही मी ते ग्रीटिंग्स तसं तयार करून दिले. मग ते सगळ्यांना वाटले आणि त्या दिवशी सगळ्यांच्या स्टेटसला ते ग्रीटिंग होतं. आणि त्यामुळं मला ते एक वेगळंच समाधान झालं. म्हणजे ही पेंटिंगचा पण तो चांगला उपयोग झाला असं मला वाटलं की आपली कुठं तर कला चांगली फळाला आली असं. ते काय आपल्याला म्हणजे मी त्यांना काही जास्त देऊ शकले नाही, आपल्याच्या पद्धतीनं काय देत आहे, पण तो त्यांच्या तोंडावरचा चेहऱ्यावरचा जो आनंद होता त्या दिवशी, म्हणजे तो पूर्ण दिवस मी स्वतः आनंदात राहिले. म्हणजे खूपच कोरोनाचा पिरियड तो खूपच चांगला गेला. मी स्वतःही कोरोना पॉझिटिव्ह होतेच त्या, कारण फिरायला लागायचं. साहेबांना खोटं ठरवलं तर तुला हे जमणार नाही. बरोबर आहे की. अच्छा अच्छा. कारण ते कसं होतं, मी त्यापूर्वी मी कुठं घरातून बाहेर पडलेच नव्हते ऍक्च्युली. बरोबर आहे. ते काळजीपोटी बोलत होते की बाबा हिला भांडता येत नाही, मग ही कशी हाताळू शकणार, हे काळजीपोटी होतं. अच्छा, ह्या कलेकडे तुमची मुलं कशी बघतात? म्हणजे त्यांना अभिमान वाटतो की आपली आई बाबा या वयात आत्ता तिने हे पूर्ण केलं, 2 वर्षाचा तो पिरियड पूर्ण केला, त्याच्यातलं ते प्रावीण्य मिळवलं, अजूनही लर्निंग ॲटिट्यूड डेव्हलप झाल्यामुळे अजून ध्यास आहे चांगलं करण्याचा, ह्याचं मुलांना कसं वाटतंय? मुलांचं ॲप्रिशिएशन? मुलांचा मला चांगला सपोर्ट आहे, कारण ती दोघंही किंवा आमचे जावई म्हणा, परत आमच्या नंदूबाई, त्यांचे मिस्टर, सगळेच, त्यांचा मुलगा, असं म्हणजे सगळ्यांना एक मी हे करते ते त्यांचं खूप कौतुक आहे. मग कुणाला कुठं काही चांगली वस्तू मिळाली की जी मला उपयोगाची आहे, ते सजेस्ट करतात, आणून देतात. आणि ब्रश, परवा पण त्यानं कॅनव्हास तिकडं अमेरिकेहून कॅनव्हास आणून दिला मला, ब्रश वगैरे, कलर, असं काही वाटलं तर मग ते सगळं आणून देतात. आणि मला असं पण काही वस्तू लागत असल्या, आता मी रेझिन आर्ट पण करते, मग रेझिन लागतं किंवा ब्रश लागतात, कलर लागतात, असं मग ऑनलाईन जे मागवायचं असं मटेरियल असतं. त्याच्यावरून मला सुचलं की ह्या कलेच्या प्रांतात तुम्ही कोणत्या गोष्टींना स्पर्श केलाय? कारण चित्रकला म्हणजे नुसती आम्हाला जी माहिती आहे ती चित्रकला नाही आहे ना, त्याच्यात बरेचसे प्रकार आहेत जे सामान्य माणूस म्हणून आम्हाला माहीत नाही. तर तुम्ही कोणत्या प्रांतात मुसाफिरी केली किंवा कोणत्या प्रांतात आता तुमची घोडदौड चालू आहे किंवा स्पर्श केला, त्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना समजलं तर बरोबर. ॲक्च्युली मी वॉटर कलरसाठी म्हणून मी ॲडमिशन घेतलं होतं, पण ते माझं काही झालं नाही ते वॉटर कलर. मग म्हणजे तेवढं लिमिटेड पोर्शन होता तो, तेवढी त्यांनी शिकवला होता. मग त्यानंतर मी वॉटर कलरचं पण प्रॅक्टिस करत गेले, कारण माझा तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे वॉटर कलर. आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं म्हणजे खूपच कष्ट करायला, म्हणजे अजूनही मला कष्ट करायला लागणार आहेत. पण त्या दरम्यान मी ॲक्रेलिक पेंटिंगवर माझा आता सध्या जोर जास्त ॲक्रेलिक पेंटिंगवर आहे.
ॲक्रेलिक कलर जास्त वापरते. ऑइल कलर पण वापरते, पण ऑइल कलरचं कसं होतं सुकायला खूप वेळ लागतो, त्यामुळं मग तेवढे पेशन्स ठेवून काम करायला लागते. मग आत्ता कसं ॲक्रेलिक कलरचं कसं होतंय की पटकन सुकतात कलर आणि आपल्याला काम लगेच आपण दुसरं काम करू शकतो, त्याला बाजूला ठेवून दुसऱ्या कामाला हात लावू शकतो. मग ते वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर, ऑइल कलर आणि त्याच्यानंतर हे मी म्युरल्सला मला ॲक्रेलिक कलर्स लागतात. म्युरल्समध्ये प्लायवर सगळं काम आहे, प्लायवर काम आहे आणि स्टोन पावडर, फेविकॉल याचा वापर करून ते सगळं काम करायला लागतं. ते मग ते कटिंग करून आणायचं. आणि मी पूर्वी ह्या ज्या मूर्त्या आता तुम्हाला लावलेल्या दिसतात त्यापूर्वी मी विकत आणत होते. मग ती मूर्ती मला विकत आणून काम करायचं म्हणजे मला जरासं खर्च जास्त यायचा, त्यामुळे लोकांना देताना मग आपल्याला तेवढ्या किमती आपण लावू शकत नाही आपल्या इकडे खेडेगावात वगैरे असं म्हटलं तर. लोकांना अजूनही त्याचं मूल्य कळलेलं नाही, फक्त किंमत बघतात, मूल्य त्याच्याही पेक्षा फार मोठं असतं, जास्त असतं. मग मी काय केलं, मी युट्यूबवर बघून त्या मूर्त्या मोल्ड कसे तयार करायचे, रबरचे मोल्ड, ते रबरचे मोल्ड तयार करायला शिकले युट्यूबवर बघून. आणि ते रबरचे मोल्ड तयार करून परत त्याला प्लास्टर ऑफ पॅरिसचे पण मोल्ड लागतात, कारण तो मोल्ड त्याच्यात ठेवल्याशिवाय ते कास्टिंग होत नाही. मग ते शिकून मी आता त्या मूर्त्या मी आता स्वतःच तयार करते. आणि मग त्याच्यानंतर मग काम करते. स्वतः तयार केल्यामुळे त्याची कॉस्टिंग थोडी कमी येते. म्हणजे लोकांना परवडणाऱ्या किमतीत तुम्ही देऊ शकते. आणि काय माझं असं काय तर जास्त पैसे मिळवायचं असं काही हेतू नाही आहे, भागच नाही आहे, पण तरी सुद्धा ते आपल्याला घातलेलं मटेरियल परत मला आला पाहिजे. आणि मी कोणत्या स्वरूपाचं बनवते त्याचं मूल्य काय आहे ते पैसे मिळाले तुम्ही समाजकार्यासाठी वापराल, भाग वेगळा, त्याला योग्य मूल्य मिळालंच पाहिजे. तुमच्या त्या कष्टाचं चीज किंवा त्या कष्टाची पोच पावती म्हणूया, बरोबर आहे की नाही. त्यांनी तुमची चूल पेटायचं काही हे नाही आहे, पण तुम्ही जर असं सगळं फुकटच करत राहिला किंवा तर मग ज्याला दिलंय त्याला त्याची किंमत नसते, बरोबर आहे की. अच्छा, मग अजून कुठला प्रकार त्याच्यात हाताळला आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या त्या कॉलेजमध्येच मिळालं की वेगळा म्युरल्स मी बाहेर शिकले. अच्छा, एक्सटर्नल केलं ते हे कॉलेज झाल्यानंतर ते केलं मग. आणि त्यानंतर मग ते मी परत टेक्स्चर आर्ट एक शिकले परवाच, म्हणजे एक झाले 3-4 महिने. तर ते टेक्स्चर आर्ट काय, आपली वॉलपुट्टी असते ना, वॉलपुट्टीपासून तयार ॲक्रेलिक वॉलपुट्टी मिळते कलरच्या दुकानात, त्यापासून तो कोन तयार करून मग त्याच्याबद्दल काम करायचं. ते ॲक्रेलिक ते टेक्स्चर आर्ट एक माझं आत्ता सुरू आहे ते. आणि हे म्युरल्स प्लायवर आहे ते, आणि त्याचा फेविकॉल, आपली स्टोन पावडर म्हणून एक पावडर मिळते, त्यापासूनच त्या मूर्त्या पण तयार करते आणि त्याच्यातच ते काम आहे सगळं. म्युरल्सचं काम आहे. आणि बाकीचं काय, मग मी आता सध्या आणखीन एक रेझिन आर्ट एक शिकले. रेझिन आर्ट म्हणजे ॲक्च्युली माझं नेमप्लेट केली की मला रेझिन लागतेच, त्याच्यावर रेझिन घातल्याशिवाय ते व्यवस्थित दिसत नाही, आणि अक्षरं वगैरे ती एम्बॉस दिसतात हे घातलं की, आपलं रेझिन घातलं की. मग त्यानंतर मी म्हटलं आता की ते रेझिन आर्ट एक सध्या सुरू आहे, ट्रेड काय ते बघूया आपल्याला जमते काय. मग दरम्यान माझी सुनबाई MS झालं तिचं पूर्ण. म्हटलं तिला काय गिफ्ट द्यायचं आपण. मग तिनं तिथले तिच्या कॉन्व्होकेशनचे फोटो पाठवले ती. मग तो फोटो एक मी प्रिंट काढून घेतला आणि ते ठेवून मग ते रेझिन ओतून ते एक रेझिन आर्ट ट्रायल बघूया म्हटलं आपण काय होतंय. ते झालं, चांगलं झालं, तसं काय एवढं म्हणजे बिघडलं नाही ते. मग त्यापासून ते थोडं रेझिन आर्ट पण चालू आहे आता. त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स पण वाढला आणि मग चालू आहे ते पण आता. मग त्याच्यामध्ये ते कोस्टर्स वगैरे तयार करायचं, हे सगळं असं रेझिनमध्ये. अजून काय काय बरंच ट्राय करायचं आहे. ते आता कसं तुम्हाला हे आवाका वाढला ना, आवाका वाढला आणि म्हणजे करावं तेवढं थोडंच आहे, असं भूक वाढली ह्या सगळ्या. अजूनही मला असं काहीतरी नवीन दिसलं की शिकावं असं वाटतं. आता गेल्या वर्षी मी काय केलं, मग हे करत करत आमचं भजनाचं एक चालू असतं. मग मला असं ते कसं भजनं म्हणजे त्याच्यात काय असं म्हणजे शास्त्रीय संगीताची काही गरज असं आहे असं नाही आहे, पण की मला वाटलं की आपण थोडं शास्त्रीय संगीत पण शिकावं, कारण ते आलाप वगैरे घ्यायचं, कुठं आलाप घेतलाय तो वगैरे आपल्याला आवाजातील ताना वगैरे शिकायच्या होत्या मला जरा, म्हणून म्हटलं आपण करूया हे पण ट्राय करायचं. मग 1-2 वर्षापूर्वी मी घेतलं ॲडमिशन तिकडं. गुरव मॅडम म्हणून आहेत पेडिंगजला, त्या शिकवतात शास्त्रीय संगीत.
मग म्हटलं बघूया काय येते आपल्याला. ती मग असं करत ते म्हणजे त्या क्षेत्रात पण क्षेत्रात, मुसाफिरी हां, सुरू केली. चालू केलं. मग 7 राग तुम्हाला होते मग पहिल्या घरात परीक्षेला. ताणे मारत होतात तेवढं सफिशियंट नव्हतं? नव्हतं. साहेबांना ताणे की बाबा चला ह्या ताना बघूया. इकडच्या आणि शिकूया अच्छा, म्हणलं. ते सुरपेटी पण वाजवता येते तुम्हाला? वाजवते. म्हणजे बेसिकच ते वाजवते. त्या भजनाच्या निमित्ताने की अगोदरच येते? म्हणजे नाही, अगोदरच भजनाच्या तुम्ही निमित्ताने, भजनाच्या निमित्ताने. मी अच्छा, म्हणून अच्छा. तुम्हाला म्हटलं काय सद्गुरू जीवनात आले की सगळाच बदल सगळाच होतो. आणि बदल करतो. आईनी पूर्ण म्हणजे घडवलं मला म्हटलं मगाशी तुम्हाला प्रश्नच मी. ती एक गोष्ट आहे माझ्यासाठी महत्त्वाची. पण मग ते भजनासाठी काम चलावू शिकत, हां. शिकलात. त्याच्यात तुम्हाला शास्त्रशुद्ध शिकावंसं वाटलं? शास्त्रशुद्ध मी हार्मोनियम काही शिकलेली नाही आहे. हं, हं. मी फक्त पेटी भजनासाठी थोडं, आणि मी शास्त्रीय संगीत शिकले, बर. व्होकल. हां. आणि त्या म्हणजे कसं मला त्या आलाप जिथं जिथं भजनात घ्यायचे होते. हं, हं. आईंची भजनं खूप सुंदर आहेत. हो, हो. कर्णमधुर आहे. होय. आणि ऐकायला पण इतकी चांगली होती. त्यातनं कुठेतरी आपलं पण भजन चांगलं व्हावं, आणि येणाऱ्या पिढीनं पण, म्हणजे आता आम्ही म्हणतो भजन हं. माईकवर बसून, हो. मग आपलं जर चांगलं झालं तर पाठीमागची पिढी पण आपल्याबरोबर तसंच चांगलं शिकेल. म्हणून हा एक प्रयत्न म्हणून मी ते शास्त्रीय संगीताचं थोडं तो किती ज्ञान पिरियडचा घेतला. होता? एक तो पुढचा होता आहे, ते भरपूर 8 परीक्षा त्याच्या. नाही, म्हणजे तुम्ही जेव्हापासून शिकायला सुरुवात हां. केली तो पिरियड किती होता? 1 वर्षाचा केला तो मी. अच्छा, अच्छा. 1 वर्षाचा करून मी शास्त्रीय संगीताची ती पहिली परीक्षा पण दिली. हां, म्हणजे त्याच्यात मला प्राथमिक हे पूर्ण दिलं. केलं. हां, हां. ते दिलं मी. मला त्याच्यात फर्स्ट क्लास पण मिळाला. वा. आणि दुसरी परीक्षा पण मी जवळजवळ 75% अभ्यासक्रम पूर्ण केला. हां. हां, पण माझ्या मिस्टरांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मी ते 2 महिने मला गॅप घ्यावा लागला. आणि परत कसं मुलगा येणार होता. मग म्हटलं आता ते त्यांनाही वेळ दिलाच पाहिजे, म्हणून मग मी ते तिथंच थांबवलं. हां, पण मी तो अभ्यासक्रम माझ्याकडे घेतलेला आहे, तो मी आता अजून प्रॅक्टिस करते आहे. परीक्षा काय पुढच्या वर्षी पण देता येईल. आणि परीक्षा जरी नाही दिली तरी मला जे पाहिजे आहे शिकायला ते शिकायचं. आता त्या दुसऱ्या वर्षाला जे मला पाहिजे ते दुसऱ्या वर्षाला आहे. त्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे, चालू ठेवलेलं आहे ते. म्हणजे गाण्याचं पण अंग तुम्हाला आहे. आहे म्हणजे भक्तिगीतं म्हणा किंवा याच्या निमित्ताने. भक्तिगीते वगैरे असं. ते कारण तिथं थोडंसं वाटतं की आपल्याला चांगलं भजन म्हणायला यावं. आईने अक्षरशः एक एक हिरे तयार केलेले आहेत. चंदगड विभागात तर भजनं ऐकली ना, रेडिओ लागला आहे की काय असं वाटतंय. असं ना? होय. पण आपणही कुठेतरी चांगलं म्हणावं. आणि फक्त माझा एकच उद्देश आहे की मी जे शिकते ते हे आईंचं कार्य निरंतर पुढं चालू राहावं, आणि त्यासाठी आपण थोडे कुठंतरी योगदान दिलं पाहिजे. आपल्याला आईने एवढं दिलं. नाही, आणि चांगल्याचा ध्यास असणं, उत्कृष्टतेचा ध्यास असणं ही चांगली गोष्ट आहे ना. हां, मग ती मुलं आता नवीन पिढी तयार व्हावी, आपण शिकावं आणि त्यांना शिकवावं, हा एकच माझा उद्देश आहे तसा आत्ता शिकण्याचा, म्हणजे संगीताचा भाग आहे तो. अशी मुलं दिसत आहेत डोळ्यासमोर? आहेत मुलं, येतात प्रॉमिसिंग दिसत आहेत? येतात मुलं. त्यांना कुठेतरी आपलं एक घेऊन बसून टाळ शिकवायचं वगैरे सगळं असं चालू करायचं. एकंदरीत आपली आणि मग या गावचं भजन मंडळ अजूनही कार्यरत आहे? आहे. आपल्या लहानपणी काही सोंगी भजनं असायची. हां, आता ती जवळजवळ हे संपलेली आहेत. म्हणजे आहेत अजून आता. आढळतात? आहेत. आता कधी सोंगी भजन असं काही मी बघितलेलं नाही आहे सध्या. पण ती सोंग तरी असतात होळीच्या नंतर. बरं. आता पूर्वी आम्ही आता इथं गावाच्या गावागावांमध्ये बाहेर असायचे. आता पण आहेतच ती. सोंगी भजन आता सध्या तरी होय छान असायचं. बरीचशी आता कालबाह्य कोकणात ते आहेत बहुतेक. कोकणात आहेत. कोकणाला ती एक देणगीच आहे. आणि तिथं जन्मापासून मुलं किंवा ते नाट्यवेडी, म्हणजे त्यांच्या म्हणजे धमन्यांमध्येच जसं रक्त वाहतं तसं नाट्याचं वेड वाहतं असं म्हणतात. बरोबर आहे की. त्याचं थोडंफार लागण आपण पण कोकणाच्या जवळपास असल्यामुळे आपल्या आणि या परिसरात बरेचसे कोकणातले सुखवस्तीसाठी आलेले लोक आहेत. सावंत, दळवी, देसाई किंवा केसरकर ही जी मंडळी आहेत, म्हणजे आम्ही सुद्धा, आमचं कुलदैवत तिकडे सावंतवाडीजवळ महादेवाचं केरवडे. तर ते केरवड्याच्या महादेवाला इथून असंख्य लोक जातात. म्हणजे ते 3-4 पिढ्या अगोदर इकडे वरती आलेले लोक आहेत. बरोबर आहे की. सुखवस्ती असं त्या काळात हे होतं. तर तो मग त्याच्याबरोबर तो रोग घेऊन आलो की आपण, म्हणजे वेड. बरोबर आहे की. आणि ही फार जमेची आणि चांगली गोष्ट आहे. तर मग गडहिंग्लज भागात ह्या सगळ्या लोककला किंवा या आवडी निवडी यांना सपोर्ट करणाऱ्या संस्था आहेत.
म्हणजे आता समजा तुम्हाला शिकायचं आहे हम्म. गायनाचं, हा संगीत शिकायचं आहे, नृत्य शिकायचं आहे, अशा सगळ्या- कारण हे टाऊन आहे, नाही हे बरोबर काय आहे फार की, मोठं हा. शहर नाही. गडिंग्लजला बहुतेक सर्व कलांचं माहेरघर आहे म्हटलं तर चालेल. हा, हा. कारण बऱ्याच आता नाट्य संस्कृती पण ते नाटकाचं पण घेतात हा, सर हा. आहेत जागृतीचे एक शिवाजी पाटील सर. शिवाजी पाटील सर. हम्म. परत हे संगीतचं तर गुरु मॅडम आहेत, बुवा सर आहेत, बर. पेटी तबला परीट सर आहेत. हा, हा. अशा बऱ्याच म्हणजे कलांचं आणि बाकीचं सिनेसृष्टीशी पण निगडीत काहीतरी चालू अनेक. असतंय. मी होय, काही होय. तिकडे एवढं लक्ष लक्ष दिलेलं नाही नाही आहे. पण लोक आपल्या आपल्या आहे, परीने आहेत, प्रयत्न प्रयत्न करताना करत दिसतायत. ते आहेत. शिवार फिल्म्स वगैरे असं हां ते आहे, चालू आहे ते. लोक त्यामुळे गडिंग्लज विद्येचं माहेरघर तर आहेच, आहेच आहे. त्यात काही पण सर्व कलांचं पण माहेरघर आहे. हां. तर मी बघितलं लोक यायचे विचारायचे हे तुम्ही कसं केलं आहे वगैरे, छान केलं आहे, मला मोठं करून पाहिजे. मग माझ्या अच्छा, नेमप्लेटसाठी पण बऱ्याच जणांनी कार्ड घेऊन गेले, पुण्याचे लोक होते ते. म्हणजे मला पण लोकांनी हां केलं. म्हणजे मला असं तेच म्हणजे मनात एक आपल्या असं असतं की माझी कला म्हणजे कुणाला आवडेल की नाही, आपण आता असं इथून सुरू केलं आहे, आपण काही प्रावीण्य मिळवलेलं नाही त्याच्यात असं वाटायचं. पण तिथं गेल्यावर वाटलं की आपण प्रावीण्य मिळवलंय. बरोबर असं आहे. झालं. तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढला वाढला. आणि ते चांगलंच झालं ना. कारण हो अगदी पश्चिम बंगाल वगैरे कलकत्ता इकडून कलाकार आलेले होते. होय ना. हां तर मग अच्छा, त्यातून कलाकारांची एक वेगळी, जशी तुम्ही हां. त्या मुलाला रिॲक्शन दिली, त्या मुलीला रिॲक्शन दिली, हे कसं केलंस काय, तसं बाकीच्या कलाकारांकडून पण तुम्हाला हां विचारणा झाली असेल ना, कलाकार किंवा येऊन विचारायचे हे हां. कसं काम केलंय वगैरे आणि छान केलंय, हां, हां. अगदी तुमचं म्हणजे ॲक्युरसी ती चांगली खरी आहे असं हे म्हणून. असते. कारण काय बघा, जाणकार माणसांनी दिलेली दाद आणि एक सामान्य माणसांनी दिलेली दिलेली दाद, दाद बरोबर आहे याच्यामध्ये की. फरक आहे. फरक असतो. सामान्य माणूस तो प्रभावाखाली देतो. जाणकार माणूस त्यातले बारकावे पाहून त्याला कुठेतरी हे काम बारीक केलंय, सूक्ष्म केलंय, चांगलं केलंय, तेव्हा तो दाद देतो. बरोबर आहे. नाहीतर तो दाद देणार नाही. देणार नाही. बरोबर की नाही. त्यामुळे केव्हाही जाणकाराचीच दाद महत्त्वाची. बरोबर आहे की. हां. मग असे कलाकार यायचे आणि मला सांगायचे की तुम्ही इन्स्टावर वगैरे का टाकत नाही. पण मी म्हटलं अजून मी काही ते इन्स्टापर्यंत म्हणजे आहे अकाउंट माझं, मुलांनी काढून दिले, पण मी कधी त्याच्यावर टाकणं वगैरे असं काही करत नाही. पण तो एक हां. सुंदर हे आहे बरं का, इन्स्टा, फेसबुक लोक साड्या ते विकतायत इन्स्टावर टाकून. होय. मला ते मुलांनी अकाउंट काढून दिलेत, पण ते मी कधी त्याच्यावर टाकणं फोटो वगैरे आतापर्यंत काही केलं नव्हतं. मग बाकीचे कलाकार येऊन मला सांगायचे की तुम्ही का टाकत नाही, म्हणजे ते बघायचे आणि तुमचं इन्स्टाचं हे द्या म्हणायचे, बरोबर. ते आपलं स्कॅनर. हां, पण ते माझ्याकडे नव्हतंच ना, मग मला माहीतच नाही तर मी काय हो, सांगणार. बरोबर आहे. मग ते येऊन सांगायचे की तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही इन्स्टावर फेसबुकवर टाकत जावा म्हणून. बरोबर. म्हणजे तेही एक तो मला म्हणजे चांगलाच त्याच्यातून कस्टमर्स मिळू शकतात, हां, मिळू त्याच्यातून विक्री होऊ विक्री होऊ शकते. शकते. आणि ते कलाकारांनी सांगितल्यामुळे मग तेव्हाही मला वाटलं की माझं काम चला, ते खरोखरच सहभागी चांगलं आहे. झाल्यामुळे त्या एक ज्ञानात भर भर पडली. कारण आपल्याला जर त्याचं मार्केटिंग करायचं असेल किंवा आपल्याला बहुतांश लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल, मी काढले माझ्या घरात, मी आणि माझा नवरा बघतोय, याला काय अर्थ आहे. अर्थ नाही. जगाला बरोबर ते आहे. दिसलं पाहिजे ना. बरोबर बरोबर आहे की की. नाही. त्यांच्याकडून पैसेच नको, पण कौतुक तरी मिळेल. बरोबर वा, आहे की. छान केलंय. मग त्या रात्रभर जागण्याचा काहीतरी फायदा फायदा. झाल्याचं समाधान मिळेल बरोबर ना. आहे की. होय, होय. एकतर आपण आपली आजारपणं हे करा आणि त्यात एवढं एकाग्रचित्त होऊन ते करा, आणि होय, जर त्याला होय. कोणी ॲप्रिशिएशन नाही मिळालं, आणि ॲप्रिशिएशन ते देणारच कसे, आपण बोललं पाहिजे, बरोबर संकोच आहे. सोडला पाहिजेत ना. हां बरोबर आहे की. त्यामुळे ते गेलं ते बरं झालं. बरोबर खूप छान आहे की. झालं. आणि त्याच्यातून तुम्हाला इन्स्टा हे एक माध्यम आहे हे तरी लक्षात आलं. आलं की या आपल्या कामासाठी. बरोबर आहे की. हां. आता माझं ॲक्च्युली हे तिसरं प्रदर्शन होतं. मी स्वतः तिकडं भरवलं होतं, की आमचा आर्टचा ग्रुप आहे. असं आम्ही नेहमी काहीतरी करत असतो. मग आम्ही आजऱ्याला एक भरवलं होतं कधी 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान, कारण इकडे गोव्याला जाणारे लोक भरपूर असतात. मग त्यावेळी मी तिथं भरवलं. माझ्याबरोबर पुढच्या वर्गातले पण मुलं होती. आणि मग मला कसं झालं, मी माझं म्युरल्सच वगैरे काम जादा ठेवलं होतं मी. त्यावेळी पहिल्याच दिवशी म्हणजे 2-3 म्युरल गेले. अरे वा. मग आणि नंतर पण पेंटिंग म्हणजे तसं त्यावेळी भरपूर गेले. त्यावेळी माझी जरा कॉन्फिडन्स लेवल आणि जरा उंचावली, आपण म्हणजे काहीतरी करू शकतो. आणि त्यानंतर मग दुसरं पण एक भरवलं आणि तही तिसऱ्या एक्झिबिशनला मी भाग घेतला होता. असं आपलं काहीतरी गप्प बसवतच नाही असं मुळात. तो आता तुम्हाला ध्यास लागलाय ना. ध्यास आहे. त्यामुळे तुम्हाला ते सातत्याने बरं, दुसऱ्या त्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर दुसऱ्याची कला बघून ते पण खुणावतं ना. बरोबर आहे. एकलव्यासारखं बाबा हे पण घ्यायला मिळवावं, पाहिजे, हे पण घ्यायला मिळवावं, पाहिजे. हे पण मिळवावं. कारण तुम्ही आता वेगळ्या झोनमध्ये गेलात. एक कलाकार बरोबर आहे. म्हणून तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून वेगळी जबाबदारी असली तरी कलाकार म्हणून एका वेगळ्या वेगळ्या झोनमध्ये गेलात, वेगळ्या विभागात वावरताय. त्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण खुणावणारच. बरोबर आहे की.
बघूया जमतंय काय, बघूया जमतंय काय, काय फरक पडतो असं होतच राहते. ते काय नवीन बघितलं की कधी शिकू आपण नाही, नाही, ते असं बरोबर होत राहतं. आणि माझ्या मिस्टरांचा चांगला सपोर्ट असल्यामुळं असल्याशिवाय मी ते शक्यच ते नाही. करू शकते. आणि मला तेव्हा पण कसं वाटायचं की मुलांच्यावर पैसे खर्च करणं, कारण आर्ट ही अशी गोष्ट आहे की पैसे खर्च करावेच लागतात होय होय भरपूर. बरोबर. त्यामुळं मी म्हणायची की म्हणजे मुलांच्यावर खर्च करणं, कारण परत आपल्याला काहीतरी मिळेल याची काहीतरी असतं आपल्या मनात. होय होय पण माझं रिफंडेबल तसं आहे काही ते. नाही ना, माझा हॉबी म्हणून सुरू झालं. बरोबर आहे. पैसे फक्त खर्च खर्च होत करण्याचं आहेत, येणं काही नाही, इनकमिंग आवक काय काही नाही, सांगता येत जावं नाही. कसं आहे सगळी. जावकच चालू आहे. पण अशा पण त्यांनी स्थितीत कधी सुद्धा पाठीशी राहणं हां, हा त्यांचा मोठेपण आहे बरोबर आहे की आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच द्यायला पाहिजे. पाहिजे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तुमच्या बाबतीत उलट आहे. असं आपण म्हणता येईल की बरोबर आहे यशस्वी की स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे बरोबर आहे की आणि ते सत्य आहे. त्याने असं कधीच हे केलं नाही की तुला एवढे कशाला पैसे लागतात वगैरे. कारण इथं पाऊल टाकलं की ₹1000 लगेचच द्यावे लागतात दुकानात. आर्टचं बरोबर दुकान असं आहे ते. बरोबर बरोबर एक ट्यूब आणायचं म्हटलं तर आता तर कोविडनंतर इतके रेट वाढले, नाही. 300-350 रुपये बरोबर. रेट झालेत कलर्सचे वगैरे. पेपर पण तसंच महागले. त्यामुळं ते इथं जायचं म्हटलं की आपल्याला काहीतरी एक कमीत कमी ₹1000 तरी लागतातच असं करावं. होतंय. बरोबर. पण ते कधी असं म्हटले नाहीत की तू एवढं खर्च करालीस आणि तुझं कधी येणार आहे वगैरे, असं काही कधी नाही. नाही बरोबर आहे. तो एक नाही हे सपोर्ट आहे, म्हणून तर ते तुम्ही हे करू शकता करू शकते. नाहीतर त्यांनी कारण जर आपल्याला कसं इथं मार्केट मिळेलच असं नाही, आधी आपल्याला घालावीच लागतात होय होय काही करायचं म्हटलं तर. बरोबर. मग त्यावेळी ते त्यांच्याच खिशातनं घ्यावे लागतात. प्रश्नच हळूहळू त्याचं मार्केटिंग होईल. होत राहिलं होय. तर घातलेला पैसा जरी निघत हां, राहिला मिळाला तरी तरी मग ते भरपूर आहे समाधान ते. मिळेल होय, त्याचं. होय. आणि हे कारण ते काही पैशासाठी तुम्ही करत नसलात तरी पैसा तर लागतोच. लागतोच पैसा. पैसा खर्च करावा करावाच लागतो लागतो. आणि नुसताच व्यासंग पुरवता येत नाही, ना. नाही, नाही. आणि ते करू पण नाही म्हणजे त्याची अपेक्षा ठेवायलाच हवी. बरोबर आहे की. कारण माझं काम जर लोकांना आवडतंय तर त्याचं मला व्यावसायिक मूल्य मिळालं पाहिजे मिळालं ना. पाहिजे. बरोबर आहे की. बरोबर की त्याला व्यावसायिक किंमत मिळाली पाहिजे ते पण पाहिलं पाहिजेत ना. का म्हणून तर प्रदर्शन आपण भरवतो. तिकडे मुंबईला ते जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर आमच्या सुळ्याचे एक शिक्षक होते ते मुंबईत. तर ते वॉटर कलर त्यांनी जे हे केलेलं ना त्याची ते बाहेरच्या स्पेसचं भाडं भरून तिथं ते ठेवायचे. बरोबर आहे ते की. मला म्हणाले की परदेशी जे वॉकिंग हां. पर्यटक असतात हाफ चड्ड्या घालून उघडे बंब आणि हे ते लोक विकत घ्यायचे डॉलर्समध्ये. बरोबर आहे की. आणि हिंदुस्थानी माणूस विचार करू शकत नाही एवढे पैसे द्यायचे. त्यांनी मला एक वॉटर कलर विंझण्याचा वाडा आहे, विंझणे नावाचं गाव आहे, त्या वाड्याचा मी त्यांना फोटो पाठवला होता. त्यांनी एक वॉटर कलर मला ते बनवून दिलं होतं. त्या विंझणेकर मालक इनामदार एक तिकडे मुंबईमध्ये राहतात कांदिवलीला. तर त्यांनी मला सांगितलं होतं मला माझ्या वाड्याचं दिलात तर बरं होईल. मग मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. 97-98ची गोष्ट आहे ताई. ₹2500 दिले मला त्यांनी. मी अर्थात त्याला फ्रेम करून घेऊन गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मी एक समर्पण नावाची संस्था चालवतो. संस्था म्हणूया नको तर मी गावी गेलो की मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असं काहीतरी हे करत असतो आणि त्यांना छोटी मोठी बक्षिसं ना. कारण मुंबईसारख्या शहरांमध्ये त्या काळात सगळं व्यासपीठं होती. ग्रामीण भागात हे टाऊन सोडलं तर बाकी कुठे आहेत नाही. बरोबर आहे. महागावसारख्या ठिकाणी किंवा हे तर ते मी करायचो आवर्जून आणि मग तो फंड तिथे वापरला जायचा. एक सुईनबाई होत्या 100 बाळंतपणं केलेली. त्यांचा आम्ही सत्कार केला. वयोवृद्ध होत्या. एक दंडगे गुरुजी म्हणून होते हरळीचे जे महागावला पूर्वी होते. पूर्वीचे गुरुजी काय पगार होता तुटपुंजा पगार होता पण त्यांनी पिढ्या घडवल्या. बरोबर आहे. त्यांचा एक कृतज्ञतापर आम्ही सत्कार केला त्या पैशातून. म्हणजे बरोबर आहे की. म्हणजे कलेला पैसा मिळतो. तुम्ही पैशासाठी करत नसलात तरी तो खर्च निघण्यासाठी का असेना किंवा माझी कलेचे दर्दी लोक काय किंमत लावतात हे पाहणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे की. बरं मग याशिवाय अजून कोणते कोणते तुम्हाला आवड आहे कलेच्या प्रांताची? हे तर चित्रकला झालं. गायनाचं पण तुम्ही म्हणालात. म्हणजे साहेबांना रात्री झोपू द्यायचं नसलं तर एक आलाप मोठी घेतली की संपला. असं गायन आहे, भजन आहे. बरोबर. याच्याशिवाय अजून कुठल्या कलेच्या प्रांतात प्रवेश करावा असा वाटला? अच्छा, रांगोळीवरून आठवलं ताई. ते रांगोळीला चित्र काढतात बघा, मोठी व्यक्तिचित्र, शिवाजी महाराज अन्य किंवा ते पण जमतं तुम्हाला?
मी अजून एवढं मोठं काही ट्राय केलेलं नाही, हा, पण हा. छोट्या छोट्या तरी करू शकते, असं काही प्रॉब्लेम नाही. कारण इथे वेगवेगळ्या कला ऍक्च्युली शिक्षकांनी माझं काय इथे- झालं, हा. मी रांगोळीचं पण कसं झालं, मी पण तुम्हाला ते शारीरिक पण त्रास आहे हा खाली बसता, आता बसता येत नाही मला, त्याला नाहीतर पण मी काही तास घालवावे हो. लागतात, बारीक काम असतं ते. बारीक काम असते. आता मी तुम्ही विचारला तर माझ्याकडे एक कलरची 50 किलो रांगोळी असेल. बर हा, 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 हा. अच्छा. कारण एवढं मला ते आवड आहे. हम्म. फुलं, रांगोळी आणि म्हणजे ज्या ज्या आईंच्या कला आहेत त्या हा. कलेतच मला आता रमावं असं वाटतं, बरोबर. दुसरं काही नकोच असं वाटतं. हम्म, हम्म. आणि तर रांगोळीचं मी काय केलं, रांगोळी असंच काढत होते. मग रांगोळी काढता काढता काय झालं, आपल्या नवरात्रात रांगोळीच्या हो. मंडळांच्या स्पर्धा असतात. हम्म, हम्म. हो. मग माझ्याबरोबर एक दुसरी भगिनी होती, तिला म्हटलं ती चांगली रांगोळी काढत होती. मग म्हटलं तिला, तुम्ही काढणार असेल तर वहिनी काढा तिथं रांगोळी. हम्म, तर त्या म्हणाल्या तुम्ही माझ्या बरोबर चला. हम्म. मग मी तिथं गेले, मग मी बघितलं रांगोळ्या. हा. मग म्हटलं ह्या रांगोळ्या मला एकदमच असं म्हणजे लहान हा. मुलं वगैरे काढतात अशा वाटल्या बालसुलभ त्या. वाटल्या. हां वाटल्या. मग मी म्हटलं आता आपण काय करूया. त्यावेळी नेमकं जास्त आपलं मुली वाचवा अभियान चालू होतं. हम्म. मग म्हटलं आम्हाला सुचलं की त्या दरम्यान आपण ते चित्र काढूया. म्हटलं काय करायचं. काढलं ते चित्र आणि त्यावेळी नेमका माझाच नंबर आला. मी काय पहिला क्या नंबर बात आहे. माझाच आला. हा, हा. त्यानंतर मला आणखीन जास्त आवड लागली त्या रांगोळीची. म्हणजे ते ऍप्रिशिएशन झालं ना, हा की बाबा येतंय मला, येते मला आणि काय. लोक त्याला आणि मी काय ऍक्च्युली रांगोळी काढायचं म्हणून पण गेले नव्हते, हा, त्या हा. वहिनींच्या बरोबर मी गेले बरोबर. होते. हा, 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 हा. पण तिथल्या रांगोळ्या बघून की वाटलं की मला बाबा एक काहीतरी याच्यापेक्षा मी चांगली काढू शकते. काढू शकते, त्याच्यापेक्षा काहीतरी उद्देश असावा या रांगोळीतून, बरोबर. हा, हा. आणि काहीतरी हा, समाजाला चित्र लक्षात यावं. बोलतं ना, मी मगाशी हे सुरू करण्यापूर्वी आमच्या सहकाऱ्यांशी तेच बोलत होतो. कवी आणि चित्रकार ते त्यांच्या कवितेच्या शब्दातून, चित्रकार त्यांच्या कृती त्या ह्याच्यातून बोलत असतात, बरोबर आणि त्याचा अन्वयार्थ प्रेक्षक लावत असतात. बरोबर आहे ते. काही वेळेला कवी किंवा चित्रकार त्यांनी जे काही केलंय त्याचा अर्थ त्याला माहिती नाही, लोक वेगवेगळे लावतात, आणि मग तो म्हणतो अरे बापरे याच्यात हे पण आहे का, असं आढळलंय बऱ्याचदा. बरोबर आहे की नाही. आणि मी अनेक अर्थ निघतात ना. निघतात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, बघण्याचं त्याला काय काय दिसेल ते सांगता येत नाही. नाही. आणि मी त्यानंतर काय केलं, मग असंच मी करत राहिले. परत दुसऱ्या वर्षी त्याच मंडळाच्या स्पर्धा होत्या. त्यावेळी मला चांगलं कॉन्फिडन्स आला होता की आता आपण जाऊया. बरोबर. मग केले. त्यावेळी पण मी रांगोळ्या बघितल्या. मला असं काही म्हणजे उपदेशात्मक असं काही रांगोळ्या वाटल्या नाहीत. मग त्यावेळी नेमकं शेतकरी आत्महत्येचं जास्त चालू होतं. मग त्यावर मी ती शेतकरी आत्महत्यावर एक रांगोळी काढली. त्यावेळी पण मला पहिला नंबर मिळाला. बरोबर. असं त्यामुळे मग काहीतरी संदेश देणार, विचार करायला भाग पाडणारा, असं काहीतरी विषय. दोन्ही वेळेला माझा विषय चांगला चूज केल्यामुळे माझा नंबर आला. कारण त्यावेळी कसं परीक्षक पण काय असे कोण आमच्या गावातलेच होते, पण तो विषय त्यांना भावला. हा. आणि खरोखर ती म्हणजे त्यावेळी ते जोरात चालूच होतं. दोन्ही पण विषय तसे ज्वलंत होते म्हटलं तर चालेल. त्यामुळे ते दोन्ही विषय मला दोन्ही नंबर देऊन गेले, आणि मला एका स्टेपवर नेऊन ठेवलं. असं त्यामुळे चांगलं चालू झालं. ते सुरू करत करत हे सगळं चालू आहे. आता आपण समारोपाकडे येऊया. जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तुमच्यासारख्या म्हणजे या वयोगटात प्रयत्न करणाऱ्या, किंवा आता जी तरुण किंवा अजूनही कमी वयाचे असतील, हे लोक जे प्रयत्न करत असतील या क्षेत्रात यायला, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? बाबा या क्षेत्रात यायचं असेल तर ती एकाग्रता प्राप्त करण्यासाठी, किंवा ते शिक्षण मिळवण्यासाठी, किंवा म्हणजे त्याच्यातलं अत्युच्च हे परिणाम साधण्यासाठी काय करायला हवं, त्यांनी काय कशा पद्धतीने या गोष्टीकडे पाहायला हवं, तुमचा सल्ला काय राहील? तसं बघितलं तर हे क्षेत्र म्हटलं तर करिअरच्या दृष्टीनं, ज्या नवीन मुलांना करिअर करायचं असेल त्या दृष्टीनं हे खूपच म्हणजे टफ आहे तसं म्हटलं तर. कारण हे फक्त मी चित्र काढतोय आणि मग मला ते येतंय, ह्या गोष्टी इथपर्यंत उपयोग नाहीत. करिअरच्या दृष्टीनं करायचं असेल तर, माझ्यासारखं हॉबी करायचं असेल तर खूपच चांगलं आहे. चांगला वेळ जातो आणि आनंद मिळतो, महत्वाचं. पण त्या मुलांच्यासाठी म्हटलं तर त्याला अनुसरून एक दुसरं क्षेत्र चांगलं काय आहे, ॲनिमेशन आहे, बरंच ग्राफिक्स डिझाईन वगैरे आहे. त्या पण मला ते ग्राफिक्स पण शिकायचं होतं, पण मी ते थोडं
लिमिटेशन आपल्यावर, मला संसार करत असताना सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये करायला पाहिजेत, कारण बाकीचं पण सगळं सांभाळायला लागतं, मुलगी हे ते सगळं, त्यामुळं त्या गोष्टी मी थोडं तिथंच सोडल्या, पण त्या गोष्टी करायलाच पाहिजेत हे करत असताना. आणि तुमच्याकडे एक पर्यायी उत्पन्नाचं साधन असायला पाहिजे. एकावरच अवलंबून बसाल तर कदाचित ते यश, अपेक्षित यश नाही मिळणार, वैफल्यग्रस्त होऊ शकता. बरोबर आहे की. म्हणून त्यामुळे नवीन पिढीनं जर या कलेची आवड असेल तर हे करायलाच पाहिजे, पण त्याच्या पुढचं आपण काय करू शकतो, कुठं जाऊ शकतो आपण, अर्थार्जन पण कसं करायला, कारण सगळ्यांच्यावर थोडीफार जबाबदारी असते, सगळं काय करावं सोपं आहे. होय, काही आई वडिलांची स्वप्न असतात, विक्री करणं, मार्केटिंग करणं हा एक त्याचा सलग भाग आहे तो, त्याचा पण विचार करा. कारण मी माझ्या बरोबरचे, माझा ग्रुपच आर्टिस्ट ग्रुप असल्यामुळं मला मी त्यांचे प्रॉब्लेम्स अगदी जवळून बघितलेले आहेत. फक्त चित्रावर अवलंबून राहून चालत नाही, कारण पुढच्या गोष्टी करून बाहेर पडायलाच पाहिजे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊन परत कंपन्यात जॉब वगैरे. आता आमच्या कॉलेजचा एक मुलगा आहे, तो तिकडं फिल्म सिटीत आहे, तो म्हणजे आर्ट डिरेक्टर म्हणून आहे तो, बाकीचं सगळं बॅकग्राऊंडचं सगळं काम करतो तो. सूरज म्हणून आहे तो, सूरज शिंदे म्हणून, इकडचंच आहे, आपल्या इकडचंच, शिंदेवाडीचा काहीतरी आहे तो मुलगा. तर ते असं म्हणजे मुलांनी तसं बाहेर पडायला पाहिजे, आणि कुठं ज्या क्षेत्रात आपल्याला चांगली संधी मिळेल त्या क्षेत्राचा अभ्यास करून तिकडंच जायला पाहिजे. हे तरुण मुलांसाठी आणि मुलींसाठी झालं. पण माझ्यासारखं वयस्क लोकांनी, म्हणजे माझी मुलं बाहेर गेलेत, मी आता काय करू शकणार नाही, आता माझ्याकडे वेळ आहे, खायला उठलाय, असं म्हणत बसण्यापेक्षा असं काहीतरी तो स्वतःला गुंतवून घ्यायला पाहिजे कलेच्या प्रांतात, ज्याच्यात आनंद पण मिळतो, वेळ. आणि ही कला काही एकच नाही आहे, बऱ्याच कला आहेत, वाचन कला आहे, सगळ्या गोष्टी, ज्याला जे निभावते ते करायचं, पण काहीतरी करायला पाहिजे. कथालेखन आहे, स्पर्धांमध्ये जाऊन स्वतःला व्यक्त करण्यासाठीची तयारी आहे. होय, बरोबर. आणि बरंचसं काही. आता हे मी म्हणजे मी म्हटलं पहिल्यांदा, मी शेवटी पण ते सांगते, आईने मला घडवलं. मला म्हणजे पहिल्यांदा कोण आलं घरी तर बोलायचं पण भीती वाटत होती, पण आता 300-400 लोक समोर असले तर मी सहज बोलू शकते. आणि जास्त माझा भाग अध्यात्मावरच आहे, त्यामुळे करून घेणाऱ्या तो सभाधीठपणा आला, आणि आपलं म्हणणं व्यक्त करण्याचा धाडस आलं. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला वाचनाचा काही उपयोग झाला? वाचनाचा उपयोग झाला आणि होतोय पण. मी वेगवेगळ्या माझा आता अध्यात्मावर जास्त भर असल्यामुळं मी वेगवेगळ्या संतांची चरित्र वाचत असते. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे, अभ्यास असायला पाहिजे. त्याशिवाय म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटवून सांगायची असेल तर त्या अनुषंगाने कुठली गोष्ट सांगायला लागते का, बोलायचं त्या विषयाचं ज्ञान पाहिजे, माहिती पाहिजे. त्यासाठी माझं वाचन सुरू असतं. शिवाय आईंची 14 प्रकाशनं आहेत. त्यांनी पण संतांचा वेगवेगळा अभ्यास करून आईनी जीवन आपलं सगळं लोकांसाठी समर्पण केलं. आणि त्यांनी ती जी 14 रत्न तयार केलेली आहेत म्हणतो आम्ही, तेच म्हणतो, कारण ते जीवनाचं सारच आहे ती 14 रत्न म्हणजे. आणि शिवाय आईंची प्रवचनं आता आपण ऐकू शकत नाही, ती प्रवचनं लिहून काढलेली पुस्तकं आहेत. ती प्रवचनं पण आपल्याला जीवन जगत असताना खूप उपयोगाची आहेत. आणि प्रत्येक आपल्याला कसं वाटत असते, मी करीन, पण ह्या गोष्टी वाचनाचा तुम्हाला जास्त फायदा झाला. पण त्या वाचनामुळे मी म्हणजे माझं मन एवढं सक्षम झालं असं म्हणते मी. आणि मग त्या अनुषंगानं माझं वाचन चालूच आहे असं. सकाळी परत आपलं उठलं की जे आईने नियम घालून दिलेले आहेत, मनाला नामस्मरण, वाचन आणि भजन यामध्ये गुंतवून ठेवा, ते तर चालूच आहे. त्याशिवाय त्यांनी दिलेल्या ह्या कला आहेत आणि लोकांशी अप्रोच, तो ह्या सगळ्या गोष्टीतून आता असं प्रवास खूप चांगला चालू आहे. व्यक्तिमत्व एका वेगळ्या व्यक्तिमत्वात हे झालेलं आहे, रूपांतरित झालेलं आहे. तो पूर्णपणे चेंज झाले. तुमचं पूर्वीचं व्यक्तिमत्व आता राहिलेलं नाही असेल तर. आणि ते कसं झालं, आईंचा मार्ग एक चांगला मिळाला कुठेतरी म्हणायचं, ते आई वडिलांची, सासूसासऱ्यांची, सगळ्यांची पुण्याई सगळे आहेत. आणि ह्या भजनासाठी मला माझी बहीण वगैरे सगळीच सपोर्ट करतात. परत ह्या कलेसाठी सगळी सपोर्ट करतात. त्यामुळं हा प्रवास खूप सुंदर चाललेला आहे. आणि आज मला जो आनंद मिळतो तो जगाच्या पटीवर मी कुठेही पैसे देतो म्हटलं तर अजिबात मिळणार नाही. अगदी बरोबर, असं आहे. आणि आलेला दिवस आनंदात कसा घालवायचा एवढंच मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही तेच बघत असतो. दुसऱ्या गोष्टींना आता काही जास्त असं महत्त्व देत नाही, पण आनंदी कसं राहायचं एवढं हे एकच बघत असतो. आणि
तो एक मार्ग चांगला मिळाल्यामुळे त्यांचाही चांगला वेळ जातो, माझाही जातो आणि मला आणि हे भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. स्वयंपाक हां. ही एक वेगळी कला आहे. साहेबांच्यावर कोणते कोणते प्रयोग करता? हा एक ॲक्च्युली वस्तू मी बनवून प्रत्येक वस्तू बनवायची आणि का हो बघूया काय होतंय. मला स्वयंपाकाची पण खूप आवड आहे. हा. चांगल्या वेगवेगळ्या पाककृती कारण करायचं. एक चांगली गृहिणी हां, पोटाच्या द्वारे बरोबर आहे की. हे करते ना. आणि मला सगळ्यांना जेवायला बोलवून जेवण करून स्वतः स्वयंपाक मी रोज बाई जरी असली तरी मी पाहुणे आले त्या दिवशी मी स्वतः स्वयंपाक करते. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण मला सगळ्यांना बोलवून स्वतः स्वयंपाक करून वाढायला आवडते. अच्छा अच्छा. त्यामुळे व्हेज नॉनव्हेज मी सगळा स्वयंपाक करते, स्वतः? स्वतः करते. क्या. आणि मी माझं माहेर कोल्हापूर असल्यामुळं तांबडा पांढरा आमच्याकडं कोणतरी आलं तर जास्त असतंय. कारण माहेर आमच्यात कोल्हापूर म्हणजे तुमचं मूळ गाव माहेरचं? मूळ गाव आम्ही तिकडं राधानगरी तालुक्यातले आहे, कुडत्री म्हणून. हां, कुडत्री. तिथून कागलला आले आणि वडील आमचे कोल्हापूरला आले. अच्छा. असं झालं. हां. आता वडील नाही आहेत, आई आहे. भाऊ असतील? मग भाऊ आहे. आणि त्यामुळं कसं ते स्वयंपाकाची मला आवड आहे. या कधी तांबडा पांढरा खायला. नक्की तो योग लवकरच येऊ, येऊ दे बघूया की, आपण येऊ दे कसा की. योग येतोय तो. हां. तर खूप छान गप्पा रंगल्या ताई आणि मजा आली. मला खात्री आहे तुम्हालाही छान वाटलं असेल. वेळेचं बंधन असल्यामुळे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे, म्हणून थांबायची गरज आहे. तर ह्या होत्या रंजनाताई, ज्यांच्याशी आपण मनमुराद गप्पा मारल्या आहेत आणि त्यांनीही मनमुरादपणे आपलं सगळं व्यक्तित्व आपल्यासमोर ठेवलं आहे. कुठल्याही मुलाखत, मी याला का म्हणत नाही, मुलाखतीत माणूस हातचं राखून बोलतो हे नेहमी मी म्हणतो. गप्पांमध्ये माणूस हातचं राखून बोलत नाही, मनमुरादपणे बोलतो. म्हणून माझा प्रयत्न नेहमी गप्पांचाच असतो. मला खात्री आहे तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. तुम्ही पाहत असाल तर तुमच्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आप्तेष्टांनी पाहावं असं वाटत असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले कॉमेंट्सही करा. ताईंचा नंबर आम्ही देतोय, दिलं तर चालेल? हां, चालेल. ताईंचा नाव आणि नंबर आम्ही देतोय. प्रथेप्रमाणे तुम्ही महिला असाल, मुलगी असाल, या क्षेत्राबद्दल काही तुमची जिज्ञासा असेल, कुतूहल असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या त्या बोर्ड जे बनवतात त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. तुम्हाला त्यांच्याकडून त्या पेंटिंग्ज वगैरे मिळवू शकता, त्यांचा योग्य तो दाम देऊन, आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट राहू शकता. तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तेही त्यांच्याकडून घेऊ शकता. तर प्रथेप्रमाणे थांबायला पाहिजे, पण त्यासाठी त्याच्या अगोदर एक शेवटचा आमच्या प्रेक्षकांसाठी, की आपण ह्या वाढत्या महागाईने त्रस्त आहात. आता प्रश्न असा आहे की वाढणारी महागाई हा चिंतेचा विषय आहे की आपलं उत्पन्न कमी हा चिंतेचा विषय आहे? खरा प्रश्न हा आहे की आपलं उत्पन्न कमी हा चिंतेचा विषय आहे. उत्पन्नाची एक चांगली संधी नॉलेज गेन फाउंडेशनकडे आहे. खाली आमचाही नंबर आहे. जर तुम्हाला वाटलं की ही जाणून घ्यावी तर तुम्ही त्याच्यावर संपर्क करून नॉलेज गेन फाउंडेशनकडून ती कोणती संधी आहे याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आवडली तर त्याचा लाभ घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य बदलवून टाकू शकता. थांबावं असं वाटत नाही आहे, पण थांबणं गरजेचं आहे, कारण नवीन गेस्टना आपल्याला भेटायचं असेल तर आत्ता या पाहुण्यांना रजा देणं आवश्यकता आहे. म्हणून तुमचीही आता या क्षणी मी रजा घेतो आहे. पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार ताई. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद.